हॅलो, बोला सर. ओके ना सगळं? हो सर. गुड. आता एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा. आत्ता घरातून कुणालाही बाहेर येऊ देऊ नका, विशेषतः ईशा मॅडमला. कळलं? यस सर. अर्ध्या मिनिटात सर येत आहेत, सगळे रेडी राहा. ओके? कुठे चाललात? का? बाहेर नाही जाऊ शकत तुम्ही. अहो तिकडे चाललोय. चला. तुम्ही कशाला येताय? ऑर्डर आहे तशी. तिकडे जायची? होय, सिक्युरिटीसाठी. तिकडे कसली आली सिक्युरिटी? आम्हाला तशी ऑर्डर आहे. ठीक आहे, चला. काय निमकर? बाजूने जा. कोण तुम्ही? तुम्ही थांबा ना जरा. गणेश भाऊ तुम्ही जा, काही प्रॉब्लेम नाही. ना कोण आहेत? कोण आहे? मलाच बाजूला करते ते पाहुणे. अच्छा, आलो मी जरा घाईते. हा या या. महिमकर, ओ महिमकर, इकडे या. हे काय नवीन चाललंय निमकरांच्या घरी? हा? तुम्ही ओळखता का? कुठले पाहुणे येते? काय महिमकर, तुमचा काय उपयोगच नाहीये बघा. सांगितलं नीट लक्षात आहे ना? हो सर. कंटिन्यू सरांच्या पुढे राहायचं. कंटिन्यू. ठीक आहे? आणि तुम्ही दोघं सरांच्या सायकलच्या पाठीमाग. ओके? महाराज, तुम्ही सरांबरोबर जाताय, तुम्ही पण जरा सावध राहा. ओके? येस येस. ठीक आहे? बी केअरफुल एव्हरीबडी प्लीज. सांगितलेलं सगळं लक्षात ठेवा. हां, ओके? चला तुम्ही दोघं पुढे जा. जाऊ जाऊ, चला 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 पुढे चला. आणि सरांच्या पाठीमाग सगळीकडे नीट लक्ष ठेवायचं. कळलं ना? हो. सर निघाले की त्यांच्या पाठीमाग. चला निघा निघा, चला चला फास्ट. चल. हॅलो सर, तुम्ही सायकल चालवताय? मग तू पण ये ना, एकत्र चालू. ऑफकोर्स सर, झेंडेने तशी इन्स्ट्रक्शन्सच दिलेत. एकत्र? खरंच? हो. सर पण तुम्ही एवढी फास्ट का चालवताय? सर पण सर, अहो ते बॉडीगार्ड्स आहेत ना इथे. सर पण इकडे पण तुम्ही गार्ड आणून ठेवलेत. मग ते बरोबर आहे ना? काय बरोबर आहे ना सर? बरोबर नाहीये सर, आपण सेफली चालवली पाहिजे. काळजी घे स्वतःची. What did you just say? काय एकदम गप्प का झालीस? Nothing like that, sir. काही नाही. सगळं ठीक आहे ना तिकडे? कुठे सर? इकडे झेंडेने सिक्युरिटी वाढवली ना? हो सर, ठीक आहे सगळं. हो सर, झेंडेंचं काम एकदम परफेक्ट असतं. गुड, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. ऑल द बेस्ट का सर? अगदी परीक्षा आहे ना आपली. हो या, ऑफकोर्स. काय वाटलं तर कळव. ओके? हो सर. काय कळवायचंय? काय बोलतायत सर? सर, काय कळवायचंय तुम्हाला? एक्सक्यूज मी. इथेच चालले, तुम्ही प्लीज इथेच थांबा ना. बरं. रुपाली, ए रुपाली. हो आले ग. काय झालं? काही नाही ग. अरे चेहऱ्यावर एवढी लाली दिसते म्हणजे नक्कीच विक्रांत सरांचा फोन आहे.
मी बरोबर ओळखलं की नाही? ऐक ना ईशा, आपण गच्चीवर जाऊन बोलूया ना, नाहीतर आई 2 मिनिटात लगेच हाक मारेल. चल. एक्सक्यूज मी. कुठे निघालात? गच्चीवर. तुम्ही असं कुठे जाऊ शकत नाही. जे काय बोलायचंय ते इथेच बोला. ओके. ठीक आहे ग ईशा, आपण बोलू इथेच, त्यात काय एवढं. चल तू बोल. तुला माहिती नाही गार्ड सरांनी ठेवलेत. हो. पण रुपाली, मी एक गोष्ट नाही सांगितली आहे तुला. काय? मला काल एक निनावी फोन आला होता. म्हणजे सिनेमातल्यासारखं? पण ती व्यक्ती काय बोलली? पुरुष होता की बाई? पुरुष होता आणि काही वाटेल ते बोलत होता सरांबद्दल. वाटेल ते म्हणजे नक्की काय? ते मी नाही सांगणार तुला, कारण ते खोटं होतं. मग तू आता सरांशी बोललीस तेव्हा त्यांना सांगितलंस हे सगळं? नाही. का? का? कारण रुपाली, तो माणूस खूप मूर्खासारखं बोलत होता आणि माझा नाहीये विश्वास त्याच्यावरती. तरी पण सरांच्या कानावर एकदा घालायला हवं होतंस तू. त्याने काय झालं असतं? अगं सरांना ऍटलिस्ट कळायला हवं ना की कोणीतरी एखादा माणूस तुला हे असे निनावी फोन करतोय ते. रुपाली, त्यांची काळजी वाढली असते ग. तरी पण सरांना एकदा कळायला हवं. हे बघ, सर माझी ऑलरेडी खूप काळजी करतात आणि माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ईशा, तरी पण रुपाली, तर नेहमी म्हणतात की आय लव्ह यू पेक्षा जास्त महत्वाचं आहे आय ट्रस्ट यू. आणि माझा विश्वास आहे त्यांच्यावरती. मलाही पटतंय. मग मी त्या माणसाबद्दल सरांना का विचारू? ईशा, तर घ्या, सरांचाच फोन असेल. काळजीने. बरं, घे लवकर. मी जाते आतमध्ये. कशा लोकच कबाब में हड्डी नाही. हॅलो. नमस्कार ईशा मॅडम. प्रेमापेक्षा विश्वास महत्वाचा असतो असंच बोलणं होता ना विक्रांत सगळ्यात आधी. आय लव्ह यू पेक्षा महत्वाचं असतं आय ट्रस्ट यू. आजपर्यंत तुमच्यातल्या अनेक जणांनी अनेक जणींना किंवा अनेक जणांना आय लव्ह यू असं म्हणलं असतं, पण आय लव्ह यू पेक्षा महत्वाचं आहे आय ट्रस्ट यू. हॅलो हॅलो. ठेवलं नाही तर हा, तेवढं मात्र करू नका. मी तुम्हाला सांगितलंय बाजारात सिम कार्ड खूप स्वस्तात मिळतात. काहीच बोलणार नाहीयेत तुम्ही. ठीक आहे, मी मात्र बोलणार आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला प्रूफ देणार आहे. विक्रांतवर प्रेम करता ना तुम्ही, तर विक्रांत काय चीज आहे तुम्हाला कळलंच पाहिजे. विश्वास ठेवा माझ्यावर. विश्वासघात आणि विक्रांतची जात एकच आहे. बोलू परत. विक्रांतवर प्रेम करता ना तुम्ही, तर विक्रांत काय चीज आहे तुम्हाला कळलंच पाहिजे. विश्वासघात आणि विक्रांतची जात एकच आहे. आई, अगं माझा फोन आहे. हॅलो. हा, कुलकर्णी वहिनी. हा, बोला बोला. अगं बाई, आवडल्या का चकल्या? थँक्यू थँक्यू. हो, म्हणजे काय, पुढच्या वर्षी नक्की ठेवीन ना तुमच्यासाठी. हो. बरं, येते. हे घे 1 लिटर दूध. झाली का तयार? हो बाबा, नमस्कार करते.
टेन्शन दिसतंय. निमकर, अहो हिला टेन्शन आलेलं दिसतंय. अरे टेन्शन नाही लेणे का बाबू. हे बघ, तू गेलीस ना की आधी सगळा पेपर नीट वाच. मग आपल्याला जे जे येतंय ना ते सगळं लिहून काढायचं. मग पुढचं सगळं आपोआप आठवतं ग हळूहळू. मी तुला सांगतो, काळजी करू नको, खूप चांगला जाणार आहे तुला पेपर. बाबा मी येते. हळू जा. चला मॅडम, रिक्षा बोलवतो. तुम भी साथ जाएगा क्या इसके? पुष्पा, मराठी बोलता येत ते. बोलले असू दे. बर ईशा, हॉल तिकीट घेतलेस का? हो बाबा. नाही, नुसतं हो बाबा नको, नीट बघ, चेक कर. बघ, विसरलीस ना? मी नीट चेक करायला सांगितलं म्हणून बरं झालं की नाही. घे. उसको कुछ अड़ा बिड़ा तो मदद करना. हाँ, वो बहुत टेंशन में है. पढ़ाई आता है ना? कितवी पास है? दोनों कितवी? ओ निमकर, हे दोघं गाठ शिकलेले असतील ना? हो, ते मदत करतील ना तिला? करतील करतील, नक्की मदत करतील तिला काय अडलं तर. हाँ. बाबा येते मी. सॉरी, उशीर झाला. हे काय आहे? आता हे गार्ड एक्झाम हॉल मध्ये पण तुझ्या बरोबर येणार का? रुपाली, 1 मिनिट थांब, मी आलेच. का? मी फोन ठेवून येते. ईशा, तुला झालंय तरी काय? रुपाली, अगं काल मला परत मीनावी फोन आला होता. मीनावी फोन? हो. ईशा, अगं पण जाऊ दे ना. हे बघ, तसंही तो माणूस विक्रांत सरांबद्दल वाटेल तेच बोलतोय ना. पण यावेळी त्या माणसाने विक्रांत सरांचं एक वाक्य जसंच्या तसं ऐकवलं मला. काय? ईशा, तरी मी तुला आधीच सांगत होते विक्रांत सरांच्या कानावर हे सगळं घालतो. अगं मी नाही सांगू शकत ग त्यांना. ईशा, तू जाऊ दे. तू आता हे सगळं विसर. आता आपण एक्झामला जातोय, तो शांतपणे नीट एक्झाम दे. हा, आपल्याला पेपर नीट लिहायचं. ओके? रिक्षा, 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 रिक्षा. एक काम कर, डायरेक्ट मंदिरात घे गाडी. 1-5 मिनिटं लागतील फक्त. मला कधी कधी काय वाटतं माहिती आहे सर, आमचे धोत्रे मास्तर तुम्हाला भेटायला पाहिजे होते. त्यांनी काय झालं असतं? त्यांनी मला फोडून काढलं असतं. तुम्हाला त्यांनी समजून सांगितलं असतं, जे मला जमत नाही. तुमचा शब्द मला मोडवत नाही ना, हा माझा प्रॉब्लेम आहे सर. गेडे, ईशाला आणि तिच्या कुटुंबाला त्रास झालेला मला नाही पाहत आहे. आपल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतोय. आपल्यामुळे त्यांच्या घरावरती पहारा बसवला गेलाय. हे सगळं किती दिवस चालणार आहे? थांबायला पाहिजे. आता काहीतरी मार्ग काढला पाहिजे याच्यातून. पण तुम्हाला काय वाटतंय सर, समजा तुम्ही जालिंदरशी जाऊन बोलला तर तो शांतपणे ऐकेल, आणि समजा बोललात तुम्ही तरी तो तुमचा पिछा सोडेल? नाही, माझ्यासाठी नाही, पण निमकरांसाठी करेन मी. त्यांच्यासारख्या साध्या माणसांवरती अन्याय होता कामा नये. चेंडी, आपल्या घरावरती नेमका पहारा का ठेवलाय हेच त्यांना अजून कळलेलं नाहीये. काका, गाणं बंद करा ना प्लीज. ओ काका, आमची एक्झाम आहे. एक्झाम
अहो जरा आवाज तरी कमी करा. अहो आवाज हळू करा ना काका. बंद करते. बस 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 बस. विक्रांत सरंजामेची प्रत्येक गोष्ट खोटी आहे. त्याचं नाव सुद्धा. जपून जपून जा रे, पुढे धोका आहे. ईशा, काय झालं? सर तुम्ही इथे अचानक. आज तुझा पेपर आहे ना, तुला द्यायला तुझ्या आवडत्या गणपती मंदिरातला प्रसाद आहे. गणपतीचा प्रसाद तो घेऊन आलोय तुझ्यासाठी. घेतेस ना प्रसाद? दे, मी धरू का? नाही. ईशा, मला वाटलं गणपतीचा प्रसाद म्हटल्यावर तुला आनंद होईल. थँक्यू तुला आनंद झाल्याबद्दल. ईशा, अगं लवकर ये ना, पेपर इथेच लिहावा लागेल. आलेच. आता गणपतीचा प्रसाद मिळाला ना, आता काळजी करायची नाही. पेपर एकदम मस्त जाणार. आपल्याला खूप मार्क्स मिळवायचे बाबांसाठी. डोकं शांत ठेवून पेपर लिही. ईशा, अगं प्रसाद तर खा. ऑल द बेस्ट. चांगला लिहि पेपर. सर रुपाली, तुलाही ऑल द बेस्ट. थँक्यू सर. येते. सर निघायचं की पेपर होईपर्यंत थांबायचं? चला निघूया. आता कुठे? ऑफिस. मला वाटलं ती पोरगी पण रिक्षात असेल, पण गफूर, मला ती मुलगी माझ्याकडे यायला नकोय. ती मला घाबरून विक्रांतकडे जायला हवी आहे. आपण त्या पोरीला जर किडनॅप केलं असतं ना, तर तो विक्रांत स्वतः आला असता आपल्याकडे. पागल है वो उसके लिए. तो येणारच. तो कुठे जाणार आहे? आल्याशिवाय राहणार नाही. पण हा चांगला चान्स होता. त्या गाडला तिथेच ठोकला असता आणि त्या ईशाला. कपूर, आपली दुश्मनी कुणाशी आहे? कुणाशी आहे? विक्रांत सरंजामे. तोच हवाय आपल्याला. त्या मुलीशी दुश्मन नाही आपली. कारण नसताना तिला इजा होता कामा नये. पण त्या विक्रांतलाही इजा होता कामा नये.
त्याला माझ्या पायावर लोळवणार आहे मी, मरणाची भीक मागायला.